रक्षाबंधन आला आणि आमची राखींची शॉपिंगच नव्हती झाली. तर मम्मी पप्पा आणि आम्ही 3 जण गेलतो आमच्या कलंबोली कॉलनीमध्ये राखी घ्यायला. इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीज आणि इतक्या राख्या होत्या या दुकानामध्ये. पिंटूसाठी पण मी जी दादा संच्यासाठी राखी घेतली तशीच घेतली, कारण की कार्टूनची राखी घेतली असती तर त्यांनी काढून खेळून फेकून दिली असती, ही त्याच्या हाताला तरी राहील. माझ्या 11 भाऊसांसाठी 11 राख्या घेऊन झालते. आमच्या नंतर गेलो भाजी घ्यायला, कारण की आता श्रावण चालू आहे तर भाजीच असतात जास्त करून घरात, म्हणून भाज्यांचा स्टॉक भरून ठेवला, पण तो पण 4 दिवसांनी खपून जाईल, नंतर परत आणायला लागणारच. बहिणी त्यांच्या घरी गेले रक्षाबंधनसाठी आणि दोन्ही दादा सकाळ आम्हाला, तर बरं आम्ही तिघांसाठीच तरी काय जेवायला बनवायचं म्हणून बाहेर आलतो, तर बाहेरच जेवलो हॉटेलमध्ये जाऊन. हॉटेलचं नाव मोदक होतं, मला वाटलं की मोदक भेटले तर पण काय भेटलाच ना. जेवण वगैरे झालं आणि मम्मीला काही ज्वेलरी घ्यायची होती तर तिकडे गेलो. तिकडे जाऊन बघतो तर गौर गणपतीला कसलं मस्त सजवलं गल्यान वगैरे घालून. सगळं काम झालं, फक्त लास्टला आयब्रो करायचं राहिलेलं, तर पार्लर मध्ये गेलो मम्मीच्या पाठीनं, ते पण करून घेतलं. 1 दिवसांची जेवढी कामं झाली तेवढी तुम्हाला दाखवली आणि कपड्यांची शॉपिंग तर आधीच करून घेतले, म्हणून त्याचा काही व्हिडिओ मी काढला नाही. तर असं होतं रक्षाबंधनच्या शॉपिंगचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो, बाय बाय.